मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा युनिव्हर्सल लॉ समजवणार आहे जो प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक भागाशी जोडलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. मी जी माहिती सांगणार आहे ते प्रूव्हन सोर्समधून घेतलेले आहे आणि स्वतःच्या एक्सपिरियन्समधून सांगत आहे आणि जगातील मोठ्या लेखकाने त्यांच्या पुस्तकामध्ये या नियमाबद्दल लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, थिंक अँड ग्रो रिच इत्यादी. जगातील जवळपास प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनातही तुम्हाला हेच कॉमन दिसेल जे मी सांगणार आहे. इतकं तर मानलं जातं की कोणताही माणूस या नियमाला न मानता कधीही यशस्वी झाला नाही, कारण युनिव्हर्स लॉ कोणालाही तोडता येत नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने हा नियम जाणून किंवा न कळत तरी वापरलेलाच आहे. मी आज तुम्हाला एक स्पिरिच्युअल लॉ समजवणार आहे जो कसा वापरायचा की ज्याने तुम्ही तुमचं संपूर्ण दुनिया बदलू शकता, हवी तशी घडवू शकता. हे जे मी सांगणार आहे त्यात इतकी ताकद आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. जर एकच प्रिन्सिपल तुम्ही मास्टर केला तर तुम्ही या भौतिक जगात काहीही प्रकट करू शकता, काहीही मिळवू शकता जे तुम्हाला हवं आहे. ही माहिती खूप सोपी आहे आणि वापरणं तर अजून सोपं आहे, पण बरेच लोक त्याच्या अतिसोपेपणामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडतील, कारण माणसाला नेहमी कठीण गोष्टीचं महत्त्व जास्त वाटतं. सोप्या गोष्टी तो नेहमी हलक्यात घेतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. लेखक विल्यम गोल्डिंग यांनी म्हटलं आहे, महान विचार हे नेहमी सोपे, स्वच्छ आणि सरळ असतात. आणि हे अगदी खरं आहे. या विश्वातील सगळं काही युनिव्हर्सल नियमावर चालतं. हे नियम कोणालाही मोडता येत नाहीत. काही नियम फिजिकल आहेत म्हणजे ते दिसतात आणि काही स्पिरिच्युअल आहेत म्हणजे ते दिसत नाहीत, पण दोन्हीही तितकेच पॉवरफुल आहेत. प्राचीन तत्वज्ञानी आणि आपल्या ऋषींनी हजारो वर्षापासून या नियमांना समजलं आहे, पण आजही बहुतांश लोकांना या नियमांची माहिती नाही. जगात अनेक युनिव्हर्सल लॉ आहेत, पण आज मी ज्याबद्दल बोलणार आहे तो आहे द लॉ ऑफ रिपिंग अँड सोईंग. जे पेराल तेच उगवेल. हा युनिव्हर्सल लॉ म्हणतो की तुम्ही तुमच्या मनात जे बी टाकता, जो विचार ठेवता, ते शेवटी तुम्ही बाहेरच्या दुनियेतच तुम्ही प्रकट करता. जसं तुम्ही ॲपलचं बी लावलात तर ॲपलचं झाड उगवतं. जसं तुम्ही चांगली जमीन निवडता, योग्य बी निवडता, पाणी देता, सूर्यप्रकाश देता आणि वेळ आल्यावर ते बी आपोआप झाड होतं. तसंच तुमचं आयुष्यही आहे. येथे माती म्हणजे तुमचं मन, बी म्हणजे तुमचे विचार, पाणी म्हणजे तुमचं ॲक्शन, सूर्य म्हणजे तुमच्या भावना. एक गोष्ट नक्की सांगू शकतो, जर तुम्ही मनात एखादा विचार खोलवर लावला आणि त्या गोष्टीला जणू की आधीच तुमची आहे अशा भावनेने अनुभवलं ना, तर तुमचं मन तुम्हाला तिकडे काम करण्यासाठी ढकलणारच. मग तुम्ही मेहनत केली की त्या गोष्टीचं प्रकट होणं अटळ असतं, कारण हा एक युनिव्हर्सल लॉ आहे. पण मग तुम्ही म्हणाल, जर असं खरं असेल तर लोकांना हवं ते जीवनात का मिळत नाही? ॲन्सर सिम्पल आहे. बहुतांश लोक ज्या गोष्टी नको आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात. तुमचं अटेन्शन जिथे जातो, एनर्जी तिथेच जाते. तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता तीच गोष्ट वाढते. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळं काही ऊर्जा आहे. ऊर्जा तिच्यासारखीच ऊर्जा आकर्षित करते. तुम्ही नकारात्मक भावनांनी भरलेला असाल आणि अपेक्षा तरी सकारात्मक परिणामांची ठेवत असाल तर हे शक्यच नाही. जसं सफरचंदाचं बी लावून संत्र्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, तसंच फेलियर, चिंता, भीती यांच्यावर फोकस करून यश येणार नाही. तुम्ही जे विचार मनात पेरतात तेच उगवतात. तुमचं मन म्हणजे गार्डन आहे. क्वांटम फिजिक्सनेही हे प्रूव्ह केलं आहे की जागरूक निरीक्षक रियालिटी तयार करतो. आता मी तुम्हाला 6 शब्द देणार आहे ज्यांनी माझं आयुष्य बदललं आणि तुमचंही बदलू शकतं. यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट. तुम्ही जसं विचार करता तसंच तुम्ही बनता. मीही हे वाक्य कुठेतरी ऐकलं होतं आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य पूर्ण बदललं. मला कळलं की माझं मन म्हणजे गार्डन आहे. मी फक्त तेच बी तिथे ठेवायला सुरुवात केली जे माझ्या आयुष्यात हवी होती. मी माझ्या गोलची लिस्ट लिहू लागलो. मी जसा जीवनाला पाहू इच्छितो तसा मी कल्पना करू लागलो. जेव्हा माझ्याकडे कमाई नव्हती, पैसे नव्हते, कंप्लीट स्किल्स नव्हते, अचिव्हमेंट नव्हती, इंस्टाग्रामवर 0 फॉलोअर्स होते, यूट्यूबवर 0 सबस्क्रायबर्स होते, पण माझ्या मनात मी बी लावलं होतं की मला काय बनायचं आहे. आणि हळूहळू संधी मिळू लागल्या. कॉन्टेंट बनवू लागलो, पॉडकास्ट देऊ लागलो, माझा कॉन्फिडन्स वाढला, ऑनलाईन कमाई सुरू झाली आणि माझं आयुष्य बदललं. कारण मनामध्ये जे मी बी लावले होते ते एक ना एक दिवस उगवायलाच हवे होते. हेच मन दहशतवादालाही तयार करतं, कारण ह्या मनाला चूक किंवा बरोबर कळत नाही. ते फक्त बी उगवण्याचं काम करतं. तुम्ही तुमचं मन ज्या दिशेने प्रोग्राम करता त्याप्रमाणे ते तुम्हाला ढकलतं. तुम्ही जर एखादा गोल तुमच्या मनामध्ये बसवला की तुमचं मन तुम्हाला ॲक्शन घ्यायलाच मजबूर करतो, कारण एक गोल ॲक्शन शिवाय पूर्ण होत नाही. मन म्हणजे एक गार्डन आहे. गवत आपोआप उगवतं म्हणजे निगेटिव्ह विचार, पण एखादा झाड तुम्हाला उगवावं लागतं म्हणजे पॉझिटिव्ह विचार.
आजच तुमच्या मनामध्ये पेरा. सुख, यश, दयाळुता, समज, कृतज्ञता, प्रेम, संपन्नता आणि ते उगवताना पहा. मन नेहमी तुम्हाला तेच देतो जे तुम्ही पेरता. तुमचे विचार हे बी आहे, तुमचं मन ही जमीन आहे. तुम्ही पैसे पेरू शकता किंवा पैशांची कमी. तुम्ही दुःख पेरू शकता किंवा आनंद. हे सर्व तुमच्यावर आहे. यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट. तुम्ही जसं विचार करता तसंच तुम्ही बनता. जर तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हा युनिव्हर्सल लॉ अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि अशाच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.